तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण थेट 5 पी-एच-डी आणि पी-एल-पी फाईल देणार आहोत, जे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे इन्व्हिटेशन आणि आगमनाचे असणार आहेत. ज्यामध्ये मी तुम्हाला 2-3 इन्व्हिटेशन देणार आहे आणि 2 आपल्याला आगमनाचे बॅनर असणार आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे आणि व्हिडिओला तुम्हाला स्किप करायचं नाही आणि पे अँड डाउनलोड फीचरसुद्धा आहे. ज्यांना पासवर्ड वगैरे शोधायचं नाही ते डायरेक्ट पे करू शकता आणि डायरेक्ट थेट लिंक तुम्हाला ओपन होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल ट्युटोरियल देणार नाही आहे, कारण खूप टाईम होईल आणि आता आपण फक्त काही चेंजेस कसे काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता फर्स्ट तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे दिसणार आहे. एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं असतं, जर तुम्ही मोबाईलमध्ये वापरत असाल तर झेड आर्चवर तुम्ही वापरा आणि जर तुम्ही लॅपटॉप किंवा तुमच्या विंडोजमध्ये वापरत असाल तर तुम्हाला 7-zip किंवा विनरार वापरायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मग असं एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे पी-एच-डी फाईल ओपन करून घ्या. पी-एच-डी फाईल ओपन करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला काय काय चेंजेस करायचे ते तुम्हाला पाहायचे आहेत. आता इथे आपणच करण्यात विनंती होत आहे की यंदा आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला बुधवार दिनांक 27 ऑगस्टमध्ये तुम्हाला इथे चेंज करायचे. 27 ऑगस्ट आणि 11 वाजताचा तुम्हाला इथे चेंजेस करायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला चेंजेस काय करायचे, पत्ता. आता तुमचं आगमनाचं जे टायमिंग असेल वगैरे ते तुम्ही इथे टाकू शकता किंवा ते काढू पण शकता. तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकता. आणि हा फॉन्ट आहे आपल्याला अनेक देवनागरी फॉन्ट आहे. हा तुम्हाला गुगलवर इझी मिळेल आणि जर तुम्ही पेड फाईल तुम्ही बाय करत असाल तर मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा फॉन्ट मिळून जातो. ठीक आहे. हा फॉन्ट तुम्हाला तिथे मिळून जाईल. आपण काय कुठले मोठे वेगळे फॉन्ट वापरलेले नाहीत, बेसिक फॉन्ट वापरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला इथे दिसेल पत्ता. आता तुमचा जो पत्ता असेल तुम्ही इथे टाका. आता इथे म्हणू नका मी चुकीचं टाकलंय. मी हे फक्त एक तुम्हाला फॉर्मॅट देण्यासाठी हे टाकलेलं आहे, तालुका आणि राहणार. तुम्ही जिथे राहत असाल तिथे तालुका आणि राहणारचं टाका. तिथे जिल्हा तुमचा जो असेल तो तुम्ही इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर निमंत्रक इथं तुम्हाला इथे खाली टाकायचे. निमंत्रक तुमचं जे पण आडनाव वगैरे जे काय असेल तुम्ही इथे टाकून घ्या निमंत्रक, किंवा तुमचंही नाव टाकू शकता. ते बाकी काही तुम्हाला चेंजेस करायचं नाही याच्यात. ठीक आहे. इथे तुम्हाला ग्रीनमध्ये दिसते, इथे तुम्ही चेंजेस करू शकता. या साईडला तुम्हाला रेड जे दिसते ते आहेत मटेरियल, तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आणि हा सेम प्रोसेस तुम्हाला फोटोपीमध्ये सुद्धा वापरता येईल. ठीक आहे. तुम्ही सेम फोटोपीमध्ये सुद्धा सेम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फोटोशॉप आणि त्याच्यात थोडासा डिफरन्स आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे. मोबाईलमध्येही म्हणजे तुम्हाला यूज करता येईल. आता सेकंड आपण पाहू. सेकंड आपल्याला इथे मी असं दिलेलं आहे, थोडं वेगळं आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्यात तुम्हाला फक्त काय चेंजेस करायचे आहेत, पत्ता वगैरे सेम आहे, जे चेंजेस करायचे तेच. याच्यात मी काय केलेलं आहे, गणपती बाप्पाचा आपला एक इमेज घेतलेला आहे. ठीक आहे. इमेज आणि उंदीरचा जो आपला मोषक आहे त्याचे. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी कुठून डाउनलोड केलं सांगतो, की मी Pinterest वापरलं आहे. Pinterestवरून तुम्हाला हे सर्व इमेज मिळतात. ठीक आहे. Pinterestवर तुम्हाला इमेज मिळून जातील. आता बॅकग्राऊंड मी फक्त कस्टम बनवलं आहे. एक टेक्स्चर वापरला आणि मग सॉलिड लेअर घेतली, त्याच्यामधून एक बॅकग्राऊंड तयार झालेला आहे. पूर्ण बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. ठीक आहे. बाकीचा हा PNG ट्रीवरूनच डाउनलोड केलेला आहे, पाठीमागे जे लावलेलं आहे ते. ठीक आहे. आता हे झालं का मग तुम्हाला इथे पत्ता वगैरे निमंत्रण वगैरे चेंजेस करून घ्या आणि सेव्ह करताना PNG याचं करून घ्या, मग तुम्हाला आणखी थोडा वेगळा लुक मिळेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा चेंजेस दिलेला आहे. ह्यात पण थोडं मी जास्त काही चेंज केलेलं नाही आहे. सेम फक्त गणपती बाप्पाचा फोटो चेंज केला आहे, पाठीमागचा बॅकग्राऊंड चेंज केला आहे आणि याचा कलर चेंज केला आहे. मग याच्यामध्ये पण तुम्हाला सेम चेंजेस करायचे आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तुमचा जो काही दिवस असेल किंवा वार असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे पत्ता टाकायचे. पत्ता टाकल्यानंतर तालुका, जिल्हा, राहणार वगैरे ते जे असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला समजता आडनाव परिवार दिसत असेल, याच्यावर सुद्धा तुम्ही इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू वेगळं काहीतरी. ठीक आहे. आता इथे तुमचा जो मंडळ वगैरे असेल तर तुम्हाला इथे असा आगमन सोहळ्याचा बॅनर बनवायला लागत असेल, तर तुम्ही इथे काय करा, आता फर्स्ट जो आहे हा मेटॅलिक टेक्स्ट मी बनवलेला आहे. ठीक आहे. इथे क्रोम दिसत असेल, क्रोम टेक्स्ट म्हणून हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेली, डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेले आपल्या चॅनलवर. तुम्ही स्क्रोल करा, तुम्हाला तिथे मिळेल ते मेटॅलिक टेक्स्ट कसं तयार करायचं. ठीक आहे. PhD पण दिलेले आहे आणि PLP पण. मी PLP नाही दिली, PhD दिलेले. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला कसं चेंजेस करायचे ते एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला एवढा वेळ नाही भेटला म्हणून मी काही जास्त टाकत बसलो नाही. इथे तुम्ही या एम्प्टी स्पेसमध्येही काही टाकू शकता. बाप्पा आले रे आले टाकू शकता, किंवा मी येतो आहे असं टाकू शकता. बाकीचं तुम्हाला इथे जे टायमिंग वगैरे असेल ते चेंजेस करा. इथे विशेष आकर्षण आहे फोटोग्राफी. इथे सुद्धा मी जास्त वेळ नव्हता म्हणून असं टाइमपास एक पटापट करून तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. इथे तुम्ही अजून काही चेंजेस करायचे असतील तुम्ही करू शकता. विशेष आकर्षणचे इथे फोटोग्राफी व रील स्पर्धा आहेत. इथे सगळ्यांना 10,000 दाखवलं आहे. तुम्ही चेंजेस करून घ्या, समजून घ्या भावांनो.
ठीक आहे. इथे पण उत्सवचा मंडलचा लोगो हे आहे. हे फॉन्ट पण मी अनेक देवनागरी फॉन्ट वापरलेला आहे, जो इझिली तुम्हाला गुगलवर मिळून जातो. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पेड जी फाईल आहे त्याच्यामध्ये पण मिळून जाईल. आणि एक बोनस म्हणून मी तुम्हाला देणार आहे हे वाला, ठीक आहे. हे हिंदीमध्ये आहे. आता हिंदीमध्ये तुम्हाला जर करायचं असेल किंवा बाहेरची ऑर्डर आली तर मग तुम्हाला करावंच लागेल, ठीक आहे. याच्यामध्ये मी प्रॉपर हिंदीमध्ये सगळं केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला करण के महाराज आहे, इथे तुम्ही करू शकता चेंज. तुम्हाला जे पाहिजे असेल ते मेटॅलिक टेक्स्टचे मी व्हिडिओ बनवलेले ती पहा आणि मग असं सेम करून घ्या तुम्ही. आणि मग इथे तुम्ही दुसरे टेक्स्ट टाकू शकता येलो वगैरेमध्ये. असं येलोमध्ये टाकलं तरीही चालून जाईल, ठीक आहे. समय का आपको असं इथं पूर्ण चेंज करायचे. आणि मग आगमन समारोह आहे हा पण तुम्ही इथे चेंज करत. आणि हीच PhD तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा वापरू शकता. मी मोबाईलमध्ये PLP फाईल तुम्हाला याची दिलेली नाही आहे, कारण हे थोडा डिफिकल्ट आहे आणि आपल्याला वेळसुद्धा मिळाला नाही, म्हणून आपण काय तुम्हाला दिलेलं नाही आहे. तर तुम्ही PhD ॲज फोटोपीमध्ये वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेम चालते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर आता आपण हा फोटोशॉपमध्ये कसं डिझाईन केलं ते पाहिलंच असेल. आता आपण पाहू मोबाईलमध्ये कसं डिझाईन करायचं, ठीक आहे. तर आता आपण मोबाईलमध्ये पाहू कसं डिझाईन करायचं, ठीक आहे. आता डिझाईन करणं इझी आहे खूप. फक्त तुम्हाला पिक्सेल लॅब एक्स लागेल आपला, जो तुम्हाला लिंक मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून डाउनलोड करून घ्या पिक्सेल लॅब एक्स, ठीक आहे. पिक्सेल लॅब एक्स का इम्पॉर्टंट आहे, कारण मग तुम्हाला कोणताही एरर येणार नाही. आणि मग एरर आला तर मग कमेंट करू नका की असं झालं आहे तसं झालं, ठीक आहे. मग आता आपलं पिक्सेल लॅब इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचे. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचे. मी पूर्ण तुम्हाला एम्प्टी करून दाखवतो, ठीक आहे. आधी माय प्रोजेक्ट्सवर तुम्हाला क्लिक करायचे आणि मग .plp दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचे. जर तुमच्याकडे माय प्रोजेक्ट दिसत नसेल तर मग काय करायचं, इथे सिम्पली सेव्ह बटन दिसतो, या सेव्ह बटनवर दाबायचं. सेव्ह ॲज प्रोजेक्टवर दाबायचं आणि मग तुम्हाला इथे काही टाकून एक सेव्ह करून घ्या, ओके करून घ्या. मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट शो होईल, ठीक आहे. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला .plp वर क्लिक करायचे. .plp वर क्लिक केल्यानंतर आता इथे डाउनलोड्समध्ये माझे फाईल्स मी एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत, तर मला डाउनलोड्समध्ये दिसणार, ठीक आहे. मग तुम्ही इथे डाउनलोडवर ओपन ॲड करून घ्या. ओपन ॲड केल्यानंतर मग तुम्हाला इथे फर्स्टवाली जी इन्व्हिटेशन असेल ती अशी असेल, ठीक आहे. इथे आता तुम्हाला काय काय चेंजेस करायचे, सेम आपण फोटोशॉपमध्ये सांगल्याप्रमाणेच इथे चेंजेस करायचे. यामध्ये तुम्हाला काय करायचे, 2000 इथे जो आपल्याला 27 ऑगस्ट वगैरे दिलेला आहे हे तुम्ही चेंज करू शकता. तिथे तुम्हाला काय 11 वाजता तुमचं जे असेल ते गणपतीचं टायमिंग ते तिथे टाकू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस असेल इथे पत्ता तुम्हाला पत्ता टाकायचे. तुम्हाला जिल्हा ठाणे वगैरे तुमचा जो तालुका असेल तो टाकायचे आणि इथे राहणार असेल तिथे टाकायचे. त्यानंतर खाली तुम्हाला निमंत्रकमध्ये दिसते समस्त आडनाव परिवार, याच्यावरही तुम्हाला क्लिक करून तिथे डबल क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जे काही टाकायचे ते टाकून घ्या. मित्रांनो, खूप मेहनत लागते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच खूप टाईम जातो यासाठी. आता नंतर आपण सेकंड दाखवतो तुम्हाला. गणपती इन्व्हिटेशनचं सेम आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला सेम चेंजेस करायचे आहेत. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिथे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील ते करून घ्या. आणि एकदा चेक करून घ्या, कारण काय मिस्टेक झाली असेल तर तुमच्याकडून तर फिक्स करून घ्या, ठीक आहे. तर इथे आडनाव वगैरे टाकायचे, तालुका टाकायचे, पत्ता टाकायचे, पूर्ण क्लिअर, ठीक आहे. आता हा गणपती बाप्पाचा लोगो आहे आपला, हा पण मी तुम्हाला PNGमध्ये दिलेला इथे दिसत असेल फर्स्ट. तिथे तुम्ही दुसरा बॅनर वापरायचा असेल तर तिथेही वापरू शकता. आता आपण सेकंडकडे बघू, ठीक आहे. सेकंडमध्ये तुम्हाला इथे दिसेल पत्ता सेम वेगळाच आहे, थोडासा डिफरंट केलेला आहे मी, थोडी वीज वाढवलेली याची, बाकी काही नाही आहे. इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे ते चेंज करून घ्या. पत्ता इथे निमंत्रक आहे आणि जे ऑगस्ट वगैरेचे ते रोजी तुम्हाला चेंज करायचं ते चेंज करायचे. आता सेकंड आपण जो 4th नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट हा दिलेला आहे, तो हिंदीवाला दिलेला नाही, कारण हिंदीमध्ये आपल्याला PLP करणं थोडं पॉसिबल नव्हतं, म्हणून टाईमसुद्धा नव्हता आपल्याला, तर मग ते आपण स्किप करून टाकलं, ठीक आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही PhD घ्या आणि फोटोपी ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जा. आता फोटोपी कुठे मिळेल, क्रोम ब्राउझरमध्ये जा आणि फोटोपी सर्च करा, मग तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यामध्ये कसं करायचं ते पण सांगतो. फोटोपी ॲप्लिकेशन ओपन करा. असं ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ओपन फ्रॉम कॉम्प्युटरवर क्लिक करायचं आणि PhD फाईल जी डाउनलोड केलेली असेल ती तुम्हाला इथे ओपन करून घ्यायची, ठीक आहे. हे मी पूर्ण दाखवत नाही आहे, तुम्ही करून घ्या, तुम्हाला एवढं येत असेल. यामध्ये आपल्याला टाईम मिळाला नाही म्हणून आपण थोडं तुम्हाला इथे दिसतं असेल रविवार दिनांक वगैरे, इथं डबल क्लिक करून तुम्ही चेंज करून घ्या. तुमचा ॲड्रेस वगैरे काय असेल ते टाकून घ्या. आणि इथे मी असाच एक रँडम नाव टाकलेलं आहे, श्रीरामनगर गणेश उत्सव मंडळ. सेम तुम्ही टाकू शकता तुमचं क्लायंटचं जे काय असेल ते, आणि मग इथे चेंज करून घ्या,
ठीक आहे. आता सेम मी खाली सर्कल दिलेले आहेत. इथे तुमचं प्रथम पारितोषिक वगैरे जे काय असेल किंवा आकर्षण जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचे. आता एवढं तर तुम्हाला हा विषय क्लिअर झाला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता व्हिडिओचा आपण इथेच एंड करतोय. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा.